महिलांसोबत केलेलं कृत्य हा विधीचाच एक भाग। मी कुणावरही जबरदस्ती केली नाही। माझ्या अंतर्मनानं धोका दिला। ज्यांचं भलं केलं ते माझ्यावरती उलटले। भोंदू खरातची तपासादरम्यान उद्विग्न प्रतिक्रिया, सूत्रांची माहिती। भोंदू खरातचं मरणाची भीती दाखवून फार्म हाऊस फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी उकळले। पुण्यातील राजेंद्र जासोद यांची ही तक्रार आहे। फार्म हाऊससाठी तुर्कीतून फर्निचर आणल्याची माहिती, कस्टम ड्युटी भरली की नाही याची तपासणी केली जाणार। भोंदू खरातचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह। खरात सध्या पोलीस कोठडीमध्ये। SIT कडून चौकशीचा धडाका। भोंदूबाबा अशोक खरातला SITचा मोठा दणका। शिवनिका संस्थांच्या बँक खात्यासह नाशिकमधील ओकस कार्यालय सील। खरातची SIT कडून तब्बल 10 तास चौकशी। कुटुंबियांच्या नावावरील जमीन, घर आणि दुकानांची ही तपासणी। भोंदूबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना। खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त। काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू। राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावरती वरिष्ठांचं एकमत। रुपाली चाकणकरांच्या वर्तवणुकीमुळे पक्षाला डाग लागला। बैठकीमध्ये आमदारांचा आक्रमक पवित्रा। वसईच्या भोंदूबाबाकडून पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर अत्याचार। भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। तपासासाठी प्रकरण पुण्याच्या मांजरी पोलिसांकडे वर्ग। महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। राज्य सरकारची मोठी कारवाई। महसूल अधिनियम कायद्यातील 155 कलमचा गैरवापर करून फेरफार केल्याचा ठपका। पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश। गॅस टंचाईमध्ये राज्य सरकारचा मोठा दिलासा। रेशन दुकानावरती 3 लिटर रॉकेल मिळणार। अन्न नागरी पुरवठा विभागाकडून निर्णय लागू। आखाती देशातील युद्धावरती पंतप्रधान मोदी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार। आज संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जाणार। निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री मात्र बैठकीला मुकणार। इराणकडून भारतासह 5 देशांसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली। भारत, रशिया, इराक, चीन, पाकिस्तानला मोठा दिलासा। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास राघची यांची माहिती। पुढील 48 तास धोक्याचे। हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये पावसाची शक्यता। शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहन। BCCIकडून IPLचं दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर। पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात एकूण 70 सामने रंगणार। 12 शहरांमध्ये रंगणार थरार। उद्या बंगळुरू विरुद्ध हैदराबाद लढतीनं IPLचा शुभारंभ होणार।